ओम नमः शिवाय मित्रांनो, आज आपल्या भयकथेचं नाव होणार आहे पंढरीची वारी. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक चित्र नक्की उभं राहिलं असेल आणि ते चित्र म्हणजे प्रत्येक गावामधून पंढरीला निघणाऱ्या दिंडीचं चित्र. पेरणीचे दिवस लागल्याच्या नंतर प्रत्येक गावामधून माणसं जमा होतात आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी ते पायी पायी निघतात. तर त्याला दिंडी असं म्हणतात. आणि दरवर्षी काही भक्त असे असतात की एकाही वर्षी बारी न चुकवता पंढरीला जातात आणि विठुरायाचं दर्शन करून येतात. तर आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ही कथा याच वारीमध्ये जाणाऱ्या एका व्यक्तीची आहे, ज्या व्यक्तीचं नाव नारायण असं आहे. मंडळी, जो नारायण नावाचा माणूस असतो तो धड आस्तिकही नसतो आणि धड नास्तिकही नसतो. तो कधी देवळात गेला नाही, कधी देवाची पूजा केली नाही ना, कधी मनामधून तो असा म्हणला की बाबा हां देव आहे म्हणून, असा कधीच तो म्हणला नाही. कारण की त्याच्यापाशी अशी एकही गोष्ट नव्हती जी की माणसाला सुख नाही देऊ शकणार. सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी होत्या. जेवढ्या गोष्टी माणसाला सुख देऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी त्या माणसापाशी होत्या. धन, दौलत, लेकरं, लेकरांच्या बायका, सुना, पोरं, स्वतःची बायको, या सगळ्या काही गोष्टी त्याच्यापाशी होत्या. असं नाही की समजा हे नाही ते नाही ते नाही नाही नाही, सगळ्या गोष्टी टोटल एका माणसाला सुखी ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, त्या सगळ्या. मग या माणसाचं एक असं म्हणणं होतं की बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही कमावलं आहे ना, ते स्वतःच्या हिमतीवर कमावलं आहे, ना की मला घर बसल्या देवाने दिलं आहे. आणि खरंच त्या माणसाजवळ सुरुवातीला काहीच नव्हतं. त्याने हळूहळू सगळं काही कमावलेलं होतं. चांगला धंदा टाकला होता, चांगलं घर उभं केलं होतं, शेती घेतली होती, लेकरांचं शिक्षण चांगलं केलं, त्यांची लग्न केले, त्यांनासुद्धा लेकरं झाले, नातवांनासुद्धा चांगल्या शाळेमध्ये टाकलं. आणि हा नारायण आणि त्याच्या लेकरासंगट जितके पण त्याच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहेत त्या सगळ्यांची जी लाईफस्टाईल होती ती सुद्धा एकदम बेस्ट होती. आणि नारायणचं फक्त एकच म्हणणं होतं की जे काही असतं ना ते सगळं आपल्या हातामध्ये असतं, देव वगैरे काही नसतो. त्याच कारणामुळं नारायण हा कधीच देवळामध्ये गेला नाही, नाही कधीच देवाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला. पण असं नाही की नारायण नास्तिक आहे तर त्याच्या घरामधल्या कोणाला पूजा वगैरे करू देणार नाही. तो त्याच्या घरातल्यांना पूर्ण सूट द्यायचा. तुम्हाला कोणा देवाला जायचं आहे तिथं जा, ज्या देवाची पूजा करायची त्या देवाची पूजा करा, गावाला जेवू घाला, तुम्ही काहीही करा, मला काही घेणं देणं नाही, फक्त मला फोर्स करू नका की तुम्ही पाया पडा, असं करा तसं करा. पण ते म्हणतात ना की माणसाच्या आयुष्यामध्ये एखाद्या तरी वेळेस एक अशी वेळ येते ना, त्या वेळेला फक्त आपल्याला देवच दिसतो. एक अशी वेळ येते ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं ना की जे कोणी पण आपलं आहे ते आपले आहेत, आणि त्या टायमाला ते सगळेजण आपल्याला सोडून जातात. त्या टायमाला मात्र वाटतं की देव आपला आहे. आणि त्याच टायमाला खरं काय ते कळतं, जेव्हा देव आपल्यासाठी काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये धावून येतो आणि त्यावेळेस आपल्याला साक्षात्कार होतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी किती चुकीचा होतो. या जगामध्ये देव नाही आहे असं म्हणणारा मी, मला देवाशिवाय कुणाच आधार दिला नाही असं त्या माणसाला वाटतं. आता बघा, जो नारायण होता त्याच्यापाशी सगळ्या वस्तू होत्या, पैसा, धन, दौलत, जे म्हणलं ते नाते होते, सगळं टोटल होतं. पण बघा, एक अशी वेळ येते ना की त्यावेळेस माणूस असा खचला किंवा काही झालं की त्याच्या जवळचे जे लोक असतात ते पहिले त्याला सोडतात. खास करून तुम्ही बघितलं असेल, एखाद्या घरामध्ये एखादा माणूस जेव्हा पैसा आणतो त्यावेळेस त्याला त्याची आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, लेकरू सगळेजण येऊन चिकटतात. इतकं गोड बोलतात की जसं की त्या माणसाला वाटतं की माझं जे पूर्ण जग आहे ना ते हेच आहे. आणि भलेही पूर्ण जग माझ्या विरोधात जाओ, पण माझ्या घरचे ना माझा साथ कधीच सोडणार नाहीत. पण त्या माणसाने पैसा आणणं बंद करावा, तेव्हा त्याला रिॲलिटी आहे ते काय कळते. मग त्याची ती माय, बाप, बहीण, भाऊ, बायको, लेकरं सगळे दूर होतात. कसं आहे ना भाऊ, या जगामधल्या माणसांच्या प्रत्येक घरामधल्या माणसांना प्रत्येक स्वार्थी आहेत. रक्ताची नाती हे फक्त तोंडापुरते म्हणणारे असतात. आणि तोच क्षण नारायणच्या आयुष्यामध्ये आला. आता नारायणजवळ 8 एकर शेती होती. त्यानं सगळी शेती जमा केली होती आणि 8 एकर शेती त्याने जमा करून ठेवली होती.
एक धंदा होता आणि घर होतं आणि त्याचे जे जीवन होतं ना ते पूर्णपणे सुरळीत चालू लागलं. पण नारायणच्या एका चुकीमुळं नारायण आपली जी 8 एकर शेती होती ना ती दुसऱ्याच्या नावावर करतो. म्हणजे असं की त्याच्याच्याने एक चूक जी झाली होती आणि जो समोरचा माणूस होता त्याने धोक्याने जे नारायणचं शेत होतं ते त्याच्या नावावर करून घेतलं होतं. त्यावेळेस कोणती तरी अडचण होती, त्यामुळं नारायणनं ते जे घेतलेलं शेत आहे ते त्याच्या नावावर करून घेतलं नाही. आणि ज्या वेळेस नारायण ते शेत आपल्या नावावर करून मागत होता त्यावेळेस त्या समोरच्या माणसाने नारायणला देण्यासाठी सक्त मनाई केली की बाबा नाही, मी तुला शेत विकलंच नाही तर तू कसा घेणार, आणि तुझे एवढे वर्ष माझं शेत वाहिलेस त्याचा उलट पैसा तू मला दे. आता नारायण म्हणला की यार मी तुला पैसे दिलेत, तुझं शेत मी विकत घेतलं आहे आणि तू असा का बोलतोयस. मग तो समोरचा माणूस म्हणला की सबूत काय ते दाखवा. कारण की नारायणच्या आणि त्याच्यामध्ये जो सौदा झाला होता तो फक्त एका माणसाला माहिती होता आणि तो माणूस वारला होता. आणि त्याचाच फायदा उचलून तो जो समोरचा माणूस आहे तो समोरचा माणूस नारायणला लुटायसाठी बसला आणि त्याने ते केलं. कोर्टामध्ये तो माणूस केस जिंकला. सरळ सरळ आहे ना, त्या माणसाच्या नावावर जर पूर्ण जमीन असली आणि याच्यापाशी एकही प्रूफ नाही आहे की ती जमीन मी विकत घेतली आहे तर मग कसं याला भेटणार. आता ती गोष्ट जेव्हा नारायणच्या घरच्यांना समजली त्यावेळेस नारायणचे जे 2 लेकरं होते ते सुद्धा नारायणच्या विरोधात गेले. नारायणची जी वाईफ होती ती सुद्धा नारायणच्या विरोधात गेली. सुना होत्या त्या सुद्धा नारायणच्या विरोधात गेल्या. की नारायणला सगळेजण तिरस्कारानं बघत होते. सगळेजण नारायणला एकदम रागीट स्वभावाने वागवत होते. नारायण काय बोलायला गेला की त्याला धावायचं, त्याला बरोबर जेवायला द्यायचं नाही आणि त्याला फार घाणेरडं बोलायचं. म्हणजे की नारायणनं जी 8 एकर शेती घेतली होती त्याला जो पैसा त्याने दिला होता या सगळ्या घरच्यांना म्हणणं असं झालं की या माणसाने तो पैसा कुठंतरी नेऊन घातला आणि नंतर आपल्यासमोर नाटक केलं की ते 8 एकर शेती यांनी घेतली आहे. आणि असं का नाही वाटणार, कारण की तो जो समोरचा माणूस आहे तो समोरचा माणूस या नारायणला जितके वर्ष यांनी शेती वाहिली होती तेवढ्या वर्षाचे पैसे मागतोय. आणि तो माणूस सरळ यांच्या लेकरांना म्हणतोय की तुमच्या बापानं माझ्याजवळून ती शेती घेतली होती आणि मक्तासुद्धा दिला होता, तर त्याने उधार म्हणू त्याने वाहिली आणि माझे पैसेसुद्धा दिले नाहीत. तर सगळ्या घरच्यांना असं वाटलं की नारायण हा फार चुकीचा माणूस आहे आणि याने याच्या जवानीमध्ये पूर्णपणे पैसा लुटून टाकलेला आहे. तर सगळ्यांचा राग त्या नारायणवर बसलेला होता आणि अजिबात नारायणला कोणी चांगलं बोलत नव्हतं. मग नारायणचा एक मित्र होता, त्याचं नाव राम असं होतं. तो नारायणपाशी येतो आणि त्याला म्हणतो की काय रे नारू, तू आजकाल बाहेर दिसत नाही आहेस, मंदिरावर येत नाही आहेस, बसत नाही आहेस, गप्पा मारत नाही आहेस. नारायण म्हणला की बघ, असंही माझा 36चा आकडा आहे देवासोबत, मी जास्त काय देवावर विश्वास ठेवत नाही. तुझ्यामुळं मी मंदिरावर येत होतो तर तू 8 दिवस झाले नुसतं भजनामध्ये मग्न झाला आहेस, तर तिथे येऊन मी काय करू, मला ऐका वाटत नाही तसं देवा वगैरेचं. आणि असंही माझ्या घरामध्ये फार मोठा कलेश चालू झालेला आहे. आता अशी एखादी गोष्ट जर गावामध्ये एखाद्या घरामध्ये घडली ना तर ती पूर्ण गावाने एका दिवसामध्ये होते. शहरामध्ये जर शेजारच्याचं मर्डर जरी करून लपवलं ना तरी पण 1-2 महिने सापडत नाही. पण गावामध्ये तसं नसते. गावामध्ये एक छोटीशी गोष्ट पूर्ण गावाला माहीत होते. तर नारायणची जी ही परिस्थिती होती ती त्याच्या मित्राला माहिती होतं आणि त्याचा मित्र दिंडीमध्ये पंढरपूरला जाणार होता 2 दिवसाच्या नंतर. तर तो नारायणजवळ आला, नारायणला त्याची तब्येत पाणी वगैरे विचारू लागला. तर नारायण म्हणतो की का नाटक करतोय, तुला माहिती आहे ना, तुला कळालं असेल, सगळ्या गावाला कळालं की माझ्यासोबत काय झालं आहे आणि तू आहेस की कशी तब्येत आहे, तू येत नाही आहे, असा नाराज चेहरा का पडला आहे, असा विचारतोयस, तू मित्र आहेस का दुश्मन आहेस माझा. मग नारायणचा मित्र जो आहे राम तो म्हणतो की अरे नारू, मला माहिती आहे रे, तुला जे प्रॉब्लेम होतात ना त्या सगळ्या काही मला माहिती आहेत. पण आता कसं आहे, तुझ्या घरचे तुला बरोबर बघत नाहीत, तुझी बायकोही तुझ्या साथीला नाही, तुझी लेकरंही तुला तिरस्काराने बघतायत. तर माझं जर ऐकशील तर थोडाफार फायद्यात राहशील. नारायण म्हणला तुझं काय ऐकायचं आहे, तुझं ऐकतोय ना, तू माझा क्लोज फ्रेंड आहेस, माझा जिगरी आहेस तू. आणि खरंच नारायण पूर्ण गावामध्ये त्या एका मित्राचाच ऐकत होता आणि तोही नारायणचा ऐकत होता. तर तो याला म्हणला की बघ, गोष्ट थोडी किचकट आहे पण तुझं मन ना एकदम फ्रेश होऊन जाईल जर तू माझी गोष्ट ऐकलीस तर. नारायण म्हणला काय ते बोल की, आता इतका कोळ्यामध्ये का बोलतोयस. मग त्याचा मित्र म्हणला की बघ, मी 2 दिवसाला पंढरपूरला निघतोय, जसं की दरवर्षी वारी करतो ना मी तसं. नारायण म्हणला हा तर मग. राम म्हणला की तू चाल.
नारायण म्हणलं की यार तुला आवडत नाही ना, तुला माहिती आहे ना की मला आवडत नाही आहे म्हणून, तरी मला म्हणतोय तू चाल. आता त्याचा मित्र जो राम आहे तो म्हणतो की बघ असंही ना, गावामध्ये तू फक्त मलाच बोलतोस आणि मी तुला. मी दिंडीला गेल्याच्या नंतर तू एकला पडशील, आणि तसंही प्रत्येक वर्षी तुझी बायको, तुझे लेकरं, सगळे परिवार तुला चांगलं बोलायचे. पण गेले 8 दिवस झाले तुझ्यासोबत जो प्रकार होतोय तो मला माहिती नाही असं तुला वाटतंय का? बरं ठीक आहे ना, तू देवासाठी येऊ नकोस. तू काय कर, फक्त आजूबाजूचा जो निसर्ग आहे त्याचा आनंद घेत घेत चाल माझ्यासोबत. अरे फार मजा येईल. मग नारायण म्हणलं की खाण्यापिण्याची साय सोय, अरे तू त्याचं टेन्शन घेऊ नको. अरे या जगामध्ये कितीतरी असे भले माणसं आहेत जे एकही घंटा वारकरी माणसाला उपाशी राहू देत नाहीत. काहीच नाही. तू झेंडा पण घेऊ नको हातामध्ये, तू फक्त माझ्यासोबत चाल. बघ आपण दोघं सोबत राहू, निसर्गाचा आनंद घे, आणि जी मजा येते ना पायी चालण्याची ती पण तुला समजेल. मग तू प्रत्येक वर्षी यायला लागशील माझ्यासोबत. नारायण थोडासा विचार करतो, यार हा बोलतोय ते बी खरं आहे. त्या निमित्तानं आपल्याला पंढरपूर तरी बघायला भेटेल. आणि नारायणला फिरायचा पण खूप मोठा शौक होता, पण तो देवस्थानी जायचा नाही, तो असाच कुठं पण फिरायचा. तर नारायणने विचार केला की ठीक आहे येतो. तसे माझ्या घरचे माझ्या विरोधात गेलेले आहेत, कोणी सरळ बोलत नाही आहे, टायमावर चहा पण देत नाही आहेत. जेवण मागितलं तर त्याच्यातही ते आऊ आऊ करून करून ते जेवण देत आहेत. म्हणजे नारायणला असं वाटलं की यार मित्रासोबत गेलेलंच बरं, थोडे शांतीचे क्षण तरी आपल्याला भोगायला भेटतील. तर मग 2 दिवस जातात आणि 2 दिवसाच्या नंतर त्याच्या मित्राची म्हणजे रामची वारी निघते. मग रामसोबत नारायण पायी पायी निघला. आता निघल्याच्या नंतर पहिले 2-3 दिवस तर नारायणचे पाय फार जास्त दुखले. आता ते दुखणारच ना, तर नारायणचे पण फार पाय दुखले, इतके दुखले की बघायचं कामच नाही. आणि जो नारायण होता तो संध्याकाळी झोपला की सकाळी फार उशिरा उठायचा, 8, 9, 10च्या दरम्यान. आता या 2-3 दिवसामध्ये इतकी परेशानी, झोपणं नाही बरोबर, काय नाही, थोडं त्याला त्रास व्हायला लागला. आणि तो प्रत्येक घंट्याला ना रामाच्या नावानं तो असा कुथायला लागला. काय रे मला तुया आणलं तिथं, त्यांच्या शिव्या खाल्ल्या असत्या तर बरं झालं असतं. किती त्रास व्हायला या, चालू चालू माझे घोटे दुखत आहेत, माझे टाचा दुखत आहेत, माझे तळपाय दुखत आहेत, पण मी अजून पोहोचत नाही आहे. अरे याच्यापेक्षा एखाद्या एसटीमध्ये जर जाऊन गेलो असतो ना, आपण आलो असतो तरी बरं झालं असतं. राम म्हणला की अरे तू थांब थोडासा, तू चल तर. मग 5व्या दिवशी नारायण, त्याचा मित्र आणि ती पूर्ण दिंडी एका गावामध्ये थांबते आणि तिथं त्या दिंडीला मुक्काम करायचा असतो. तर जो नारायण आहे तो त्याच्या राम मित्राला म्हणला की बघ मी ना 4 दिवस झाले फार थकलो आहे, माझी ना सहनशक्ती नाही आहे की आता मी समोर जाणार किंवा येणार म्हणून. खूप खूप भयानक पद्धतीनं पाय दुखत आहेत. मी काय करतो, थोडंसं साईडला जाऊन झोपी जातो. जरी मला जाग आली ना, म्हणजे जरी तुम्ही लवकर उठले ना, मला नको उठवू यार. मग घंट्याभराच्या नंतर तू जा आणि मला कॉल कर, मग मी उठतो. नारायण रामला असा म्हणला. राम म्हणला ठीक आहे, काय काय प्रॉब्लेम नाही, तू म्हणशील तसं मी करतो. मग जो नारायण आहे तो थोडासा दूर जाऊन झोपी गेला. त्याच्याजवळ एक छोटासा मोबाईल होता आणि रामजवळ पण छोटासा मोबाईल होता. थोडीशी छोटीशी थैली, ज्या थैलीमध्ये थोडंफार सामान ती अडकवायची. त्या रात्री झोपले. झोपल्याच्या नंतर सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर नारायण उठतो, इकडं तिकडं बघतो. ज्या जागेवर दिंडी होती त्या जागेवर दिंडी नव्हती. आता सगळं सामसूम झालेलं होतं, तिथं कुणीच नव्हतं. आणि तो आपल्या गटाळी मग ती मध्ये बघतो तर सकाळचे 8:30-9च्या दरम्यान झाले होते. तर जो नारायण आहे त्याला वाटलं की आता मित्र आपला गेलाय समोर, तर त्याला फोन करावं कुठंपर्यंत गेलात म्हणून. तो आपल्या खिशामध्ये हात घालतो तर त्याचा मोबाईल नसतो. त्याने आपल्या उशाला घेतलेली जी झोळी होती ती बघतो तर त्या झोळीमध्ये काहीच नसतं, सगळं सामान गायब झालेलं असतं. म्हणजे सरळ सरळ म्हणायचं म्हणजे नारायणची चोरी झालेली असते. नारायण पूर्णपणे असा एकदम म्हणतात ना त्याला असहाय्य, तशा प्रकारचा तो झाला. आता जो नारायण आहे तो कणकण समोरच्या बाजूला निघाला, जिकडं दिंडी गेलेली आहे तिकडं रस्त्यानं. आणि तो इतका फास्ट चालायला लागला की त्याला कुठलंही भान नाही राहिलं की म्हणजे मी मागं आहे, माझे पाय दुखत आहेत. नाही, तो सरळ सरळ चालत गेला, कारण की त्याचे सगळे पैसे त्या पिशवीमध्ये होते. पैसे घेऊन गेले, खिशामधला मोबाईल घेऊन गेले. नारायणला काही समजलं नाही, सगळी चोरी झाली. मग
दिंडी समोर चालते, नारायण दिंडीच्या पाठीमागं चालतो एकलाच हा रस्त्यानं. याच्याजवळ टाळ नव्हता, ना कुठला झेंडा नव्हता, कुठलंच नव्हतं. याचे जे कपडे होते ते सुद्धा नॉर्मल कपडे होते, कारण की नारायणला आवडत नव्हतं टाळ, झेंडा, व्हाईट कपडे, वारकरी संप्रदाय म्हणजे जे असताना पोशाख ते घालणं ते याला आवडतच नव्हतं. मग तो समोर गेला आणि जो नारायणचा मित्र राम आहे तो फोन करू नारायणला परेशान. त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. यानं जितके ट्राय करायचं तेवढं ट्राय केलं. मग याने एक विचार केला की बाबा ठीक आहे, तो गेला असेल वापस, कारण की नारायण तसा आडमुठ होता. त्याला पटलं नाही की तो लगेच कलायचा आणि कुठूनही वापस जायचा. तो फार तसा आडमुठ माणूस होता आणि रामला माहीत होतं की त्याच्याजवळ पैसा आहे, मोबाईल आहे, तो गेला असेल आणि त्याने हटकून मोबाईल बंद केला असेल. त्याला चालण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळं मी बोलवतो म्हणून. ठीक आहे, जाऊ सोडा. मग तो टेन्शन फ्री झाला आणि तो समोर निघून गेला. पण जो नारायण आहे तो दिंडीच्या मागे निघत गेला. तो वापस नाही आला. तो पण फार जिद्दी माणूस होता. त्याला वाटलं की आता इथपर्यंत आलो ना तर जाऊयात, जितक्या फास्ट दिंडी चालते ना त्याच्यापेक्षा कितीतरी फास्ट आपण चालूयात आणि ते कव्हर करूयात. आता असं करता करताना जेवढा कालावधी पंढरपुरापर्यंत जाण्यासाठी लागतो ना तेवढा कालावधी नारायणनं आणि त्या दिंडीनं पार पाडला. दिंडी पंढरपुरामध्ये गेली आणि 1 दिवसाच्या अगोदर नारायण लांब राहिला. नारायणला रस्ता माहिती होता पंढरपूरचा, पण तो 1 दिवस उशिरा पोहोचणार होता, कारण की तो थोडासा लेट उठला होता आणि चालता चालता तो थांबत फास्ट चालत अशा प्रकारचा गेला होता. आता माणसाला किती जरी वाटलं ना की मी किती पण फास्ट चालतोय तर माणसाला कळत नाही की आपण नेमकं फास्ट चालतोय की हळूनं चालतोय. आणि दिंडीसोबत चाललं ना की हळूनं चालल्यासारखं वाटतंय पण फार रन करतो. तसं नारायणचं नाही झालं. नारायण 1 दिवसाच्या अंतरावर तो होता. तर दिंडीमध्ये ती आपलं पंढरपूरमध्ये दिंडी पोहोचली आणि नारायण 1 दिवसाच्या अंतरावर राहिला. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर संध्याकाळचे 6:30-7च्या दरम्यान झालं होतं. तर एक मोटरसायकलवाला त्या रस्त्यानं जात होता. तर त्या मोटरसायकलवाल्याने नारायणने हात दाखवला आणि त्याला विचारलं की बाबा इथून पंढरपूर आता किती लांब आहे. तो म्हणला की बस इथं जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. नारायण म्हणलं की पायी गेलं तर किती वेळ लागेल. तो म्हणला की पायी गेलं तर कमीत कमी तुम्हाला 4-5 घंटे लागतील तुम्हाला इथून पंढरपूरला जायला. तर नारायणने विचार केला की ठीक आहे, संध्याकाळचे 7 वाजले, 5 घंट्याचा रस्ता आहे. रात्र आपण थोडी इथंच कुठेतरी शांततेच्या जागेवर काढूयात आणि सकाळी उठून मस्त आरामशीर जाऊयात आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्या मित्राला शोधूयात आणि त्याला जे काय आपल्यासोबत झालं आहे ते सगळं काही सांगूयात. मग नारायण तिथं गाव वगैरे बघतो. तर गाव थोडंसं लांब राहतं आणि गावाचा फाटा अलीकडं असतो. तर तो काय करतो, त्या फाट्यावरच झोपी जातो. एक छोटंसं असं वटा केलेला असतो, त्यावर देवाचा फोटो लावलेला असतो आणि त्या वट्यावर तो झोपलेला असतो. आता तो तिथं झोपल्याच्या नंतर अर्ध्या रात्री कंप्लीट तरी पण 12 किंवा 12:30 वाजले असतील. त्यावेळेस नारायणच्या डोक्यावर कुणीतरी हात फिरवल्यासारखा नारायणला आभास झाला. नारायण उठतो, इकडे तिकडे बघतो तर कुणी दिसत नाही, पण त्याला आभास झाला की माझ्या डोक्यावर कुणीतरी हात फिरवला आहे. आता डोक्यावर कुणी हात फिरवल्याच्या नंतर माणसाला लगेच कळतं की कुणीतरी फिरवला आहे म्हणून. कसं आहे, कोणी फुकलं बिकलं तर हे तरी तेवढंसं भास म्हणतं माणूस, पण डोक्यावर हात फिरवला हे भास तर नाही ना होऊ शकत. नारायण उठतो, इकडे तिकडे बघतो, तो अंधार किट्ट दिसायला लागला, रात्रीच्या किरकिऱ्या ओरडायला लागल्या. आता खेडेगावामधला रस्ता फाटा असल्यामुळं फाट्यावर कोण राहणार आहे. आता त्या फाट्यावर ना एक छोटंसं झाड होतं चिंचेचं. तर त्या चिंचेच्या झाडावर एकच फांदी अशी आडवी फुटलेली होती आणि जे बाकी चिंचेचं झाड होतं ना ते पूर्ण वाळलेलं होतं आणि जी एक फांदी फुटलेली होती ती एकच हिरवी होती. नारायणचं लक्ष त्या चिंचेच्या झाडाकडे गेलं तर त्या चिंचेच्या झाडावर काहीतरी बसल्यासारखं नारायणला दिसलं. आता नारायणजवळ काहीच नव्हतं, ना पैसा ना बॅटरी, काहीच नव्हतं. आणि जसं जसं नारायण रस्ता काटायचा तसं तसं कोणीतरी नारायणला काहीतरी खायला द्यायचं आणि ते खात तो यायचा. नारायणच्या पोशाखावरून हे वाटायचं नाही की तो वारकरी आहे म्हणून, फक्त तो म्हणायचा की माऊली काहीतरी खायला दे. त्याला एक टेक्निक आली होती, माऊली म्हणलं की लोक समजायचे की हा वारकरी संप्रदायामधला आहे. तर त्याला त्या चिंचेवर ना काहीतरी दिसलं बसल्यासारखं. नारायणला थोडीशी भीती वाटली, पण नारायणनं विचार केला की काय असणार असेल, एखादी साडी बिडी फेकून दिलेली बरं असतं ना, एखाद्या वेळेस झाडावर काहीतरी फेकून दिलेलं, तसा विचार केला. आणि नारायण परत असा अंग टाकला आणि डोळे लावले. डोळे लावल्याच्या नंतर त्याला काय वाटलं काय माहीत, त्याने डोळे उघडले आणि परत त्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं. तर ज्या फांद्यावर ते बसल्यासारखं दिसलं होतं ते तिथं नव्हतं, यावेळेस दुसऱ्या फांद्यावर होतं. आता नारायणला थोडंसं विचित्र वाटलं, कारण की अर्ध्या रात्री काहीतरी बसल्यासारखं दिसलं आणि परत
ते त्याच जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर दिसलं. म्हणजे थोडंसं विचित्रपणा वाटला नारायणला. नारायण त्या वट्यावरून उठतो आणि त्या चिंचेच्या झाडाकडे बघतो. 2-4 पावलं समोर जातो आणि हाक मारतो, कोण आहे? झाडावर कोण बसलेलं आहे का? बघा, माझ्यासोबत जर मस्करी करत असाल ना तर मी फार वाईट माणूस आहे. मी गोटे मारी ना. नारायण 2 हातामध्ये गोटे घेतो आणि मारण्यासारखा असा करतो. तर ते ज्या जागेवर बसले तिथून हालत पण नाही. मग नारायण असा हुर हुर करतो. त्याला वाटतं काय असेल तर उडून जाईल, एखादं भोपळ बिबड असेल मोठं तरी पण नाही. नारायण पुन्हा 2-4 पावलं जवळ जातो आणि बघतो तर एक धुपटाची सावली कशी असते ना, साया म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये, तशा प्रकारचं तिथं बसल्यासारखं, उक्कड बसल्यासारखं दिसलं. असं नारायणला थोडंसं विचित्र वाटलं, कारण की त्याच्या डोक्यावरून असं पूर्ण पदर असल्यासारखा दिसला. नारायणने आपल्या हातामधला गोटा घेतला आणि त्याच्याकर मारला. ते गोटा त्या वस्तूच्या मधातून आरपार पलीकडे पडला आणि पडल्याच्या नंतर ती जे वस्तू आहे त्याच्यातून आवाज यायला लागला, असा किर्र आवाज, असा विचित्र. समजा तुम्हाला कसं सांगू, मांजर असते ना, मांजर बघा एखाद्या वेळेस ओरडते, असे काय 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 अशी ओरडते मांजर, तशा प्रकारचा आवाज त्या वस्तूमधून यायला लागला. आणि बघता बघता ती वस्तू तिथली गायब झाली आणि जे पहिल्या जागेवर होती ना त्या फांदीवर तिथे गेली. नारायणचं काळीच धडकन केलं. म्हणजे अचानक तिथून गायब होणं इथे ना, नारायणला विचित्र प्रकार वाटला. हा काहीतरी अलगच प्रकार आहे, आपण इथून पहिले पळायला पाहिजे. नारायणचं काळीच धडधड वाटायला लागलं. त्याचे हातपाय चळचळ कापायला लागले, डोक्यामधून घाम यायलाय. मग आता त्याला काय करावं आणि काय नाही काय सुचना. त्याला त्याच्या डोक्यामध्ये तर यायले की बाबा अशा काळामध्ये देव आपल्याला सुरक्षा देतात. मग त्याला ते देवाची हनुमान चालीसा सुद्धा येत नव्हती. देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव, हे त्याच्या तोंडामध्ये शब्द चालू. देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव. आतापर्यंत विश्वास नव्हता, पण देवा आता विश्वास आहे, कारण की ज्या वस्तूवर त्याचा विश्वास नव्हता त्याच्या विपरीतची वस्तू याला दिसली ना. आणि तिथं दिसल्याच्या नंतर तो इतका भिला की बघायचं कामच नाही. जिकडं पंढरपूर आहे ना तिकडं जोरात तो धावायला लागला. आता तो ज्या स्पीडमध्ये धावतोय ना, त्याला आजूबाजूला बघितलं तर ती स्पीड दिसतच नव्हती, जसं की तो चालतोय. आणि तो जो आवाज आहे, तो जो त्या चिंचेच्या झाडावर होता, तोच आवाज त्याला खाली रस्त्यावर यायला लागला, कडकड 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 कडकड, जसं दाता खात येतो असा कडकड 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 कडकड. आणि मग त्याला एक आभास झाला, जसं की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि तो असा इकडं बघतो तर एकदम आणीदार हात असे त्याच्या खांद्यावरून असे खाली येत आहेत. आणि त्या हाताला इतके मोठे नख होते की नारायण त्या नखाकडे बघितलं की नारायणचे डोळे लालबडक झाले. ते नख नारायणच्या छातीमध्ये त्याने खुपसवले. नारायणने जोरात झटका दिला आणि जोरात पळायला लागला. जितकी ताकद असेल ना तेवढी. बघा, तुम्हाला वाटत असेल की हा काय प्रकार आहे, पण बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस स्वप्न पडलं असेल, त्या स्वप्नामध्ये तुम्ही धावताय, तुमच्या पाठीमागं काहीतरी लागलेलं आहे, तुम्ही धावताय, धावण्यासाठी तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताय, पण तुम्हाला धावता येत नाही. कळतंय का मी काय बोलतोय ते? स्वप्न पडलं असेल तुम्हाला असं कधी, मला पडतं कधी कधी. तर स्वप्नामध्ये काय होतं माहिती आहे, आपण धावतो, खूप जोर लावून धावतो, पण आपले पाऊलच उचलत नाहीत, आपली स्पीडच येत नाही. तसं नारायणसोबत व्हायला लागलं. त्याला स्पीडच येत नव्हती. आणि अचानक त्याला एक आवाज येतो दुसऱ्या बाजूनं, ओ बुवा, कुठं चाललात एवढा घामाजोगीळ होऊन पळत पळत एवढ्या अर्ध्या रात्री? नारायण थांबतो. आणि नारायणला जी भीती वगैरे वाटत होती ना, ती एका क्षणामध्ये अशी गायब होते ना की नारायणला वाटतं की माझ्याजवळ काय झालंय काय. की तो इकडं तिकडं बघतो. नारायण, ती जी सावली दिसत होती ती अचानक गायब झाली. आणि पलीकडून एक माणूस आला. माणूस आल्याच्या नंतर तो त्या नारायणला म्हणलं, काय बुवा, कुठं चाललात तुम्ही? आणि तो माणूस एकदम असा बेवडा, एकदम साधा बोळा, एकदम असा गैभान्या माणूस, धोतर अर्धवट मळालेलं त्याचं, हातामध्ये एवढं मोठं कडं पितळाचं घातलेलं, कानामध्ये बाळी आणि डोक्याला जो पटका बांधलेला आहे तो पुर्रा मळालेला अख्खा. इतका भांगार माणूस. त्याच्या अंगातून वास येऊ लागला नारायणला. नारायण हाताला नाकाला असा हात लावतो आणि म्हणतो, तू काय पेलाक बिलाक काय रे? तो माणूस म्हणतो, हां, थोडीफार प्यावं लागते ना, झोप येत नाही मला. नारायण म्हणतो, झोप येत नाही? अशी कशी झोप येत नाही तुला? रात्र झाल्याच्या नंतर सगळ्यांना झोप येते. मग तो माणूस म्हणतो, तुला का नाही झोप आली? तो म्हणला की मला थोडीशी अडचण झाली म्हणून मला झोप नाही आली. तर तुला काही अडचण आहे? मग तो माणूस म्हणला, मग ह्याच ना, अडचणी असतात प्रत्येकाला, प्रत्येकाच्या कामं असतात. बरं, तू चालला कुठं मला तू सांग. नारायण म्हणला की मी पंढरीला चाललो.
मग तो माणूस म्हणतो हा विठ्ठुरायाच्या दर्शनाला वारे वा. तर म्हणतो की छे मी मी कोणाच्या दर्शना फिरशनाला जात नाही आहे. माझा मित्र वारीमध्ये गेला आहे आणि मी मागं सुटलो होतो तर त्याला भेटायला जातो आहे. तर मग तो जो माणूस आहे तो माणूस त्याच्या तोंडाकडे बघतो आणि नारायण थोडासा कचाटतो आणि कचाटल्याच्यानंतर त्यावेळेस नारायणला वाटतं की आपण जे म्हणू लागलो ना की देवा वाचव देवा वाचव देवा वाचव देवा वाचव, देवानं आपल्या आयुष्यामध्ये हा माणूस घातला आहे आपल्याला वाचण्यासाठी, नाही तर आपण मरणार होतो. तेवढ्यात मग तो माणूस म्हणतो अरे तुला छातीला काय लागलं रे, रगत दिसायले. नारायण म्हणतो की काय नाही थोडंसं बुडलं इथं, थोडंसं काहीतरी थोडंफार रक्त त्या नखाने बाहेर आलं होतं ना तर त्यानं. तर मग तो माणूस म्हणतो बघ मी पण एकला आहे, तू पण एकला आहे, आपण दोघंजण एकले आहे. मला बी पंढरपूरला जायचं आहे, तुला बी पंढरपूरला जायचं आहे. तू काम करतो का, आपण दोघं संग जाऊ. हां म्हणजे मला बी भीती वाटणार नाही, तुला बी भीती वाटणार नाही. लय भीती वाटायली मला शपथ लय. नारायणला वाटलं की यार हे बरं आहे, पण नारायण त्याला म्हणलं की यार तुझ्या अंगातून ना लय वास यायला आहे त्या दारूचा. तू एक काम कर, तू त्या काठानं चाल, मी या काठानं चालतो. तो माणूस म्हणला हां ओके, तू त्या काठानं चाल, मी या काठानं चालतो. तू त्या काठावर, मी या काठावर. मग नारायण आणि तो माणूस पंढरपूरच्या जवळ जातात रात्रीच पैदल, ते थांबत नाहीत. पंढरपूरच्या जवळ जातात. पंढरपूर ह्या चमकायलेलं दिसतं, पूर्ण वारकरी दिसतात तिथं, भरमसाठ गर्दी दिसते. आणि तिथं गेल्याच्या नंतर नारायणच्या जीवात जीव आला. तिथं आल्याच्या नंतर नारायण त्या माणसाला म्हणतो बस आला नाही तर तू तिकडं जाय आणि आता मी इकडं जातो. तो माणूस म्हणला हां बिंदास तू तिकडं जाय, मी इकडं चलो. बरं बाबा एकमेकाला आपला आधार झाला आहे, नाहीतर काय होतं काय माहीत आहे का नाही, हां लपटी लागलो होतं आहे ना, असं म्हणून तो माणूस जातो. मग तो माणूस गेल्याच्या नंतर याला वाटतं की इच्छा गावात त्याला कसं माहीत आणि त्याच्या पण पिठी लागला असेल. हां 100% त्या पण माणसाच्या पिठी लागला असेल. मग नारायण त्या याच्यामधून जातो आणि त्या माणसांना विचारतो की काल आलेली ज्या दिंड्या वगैरे होत्या त्या कुठं आलेल्या आहेत तिथल्या एखाद्या लोकल माणसाला. तर ते माणूस म्हणतो आम्हाला माहिती नाही, इथं भरपूर दिंड्या येतात, तुम्ही तुमचं बघा. मग नारायण 1 ते 1.5 तास त्या पंढरपूरमध्ये जिथं फिरता येईल तिकडे फिरतो आणि बाय चान्स त्याला देवाची कृपा म्हणावं की काय त्याचा मित्र दिसतो. तो मित्रापाशी जातो. त्याच्या मित्राने त्याला पाहिल्याच्या नंतर म्हणतो की अरे नारू कुठं होता तू, मला वाटलं तू गेला घराकडं. मग नारायण जे काही झालं आहे ना आपलं सोबत ते सगळं काय सांगतो. माझा मोबाईल चोरी गेला, माझे पैसे चोरी गेले, माझे कपडे चोरी गेले, माझी ती थैली चोरी गेली, मग मी काय करणार. मग म्हणलं की बघ तुला त्याच्यामुळे म्हणलं ना की माझा नंबर फिट कर तुझ्या डोक्यामध्ये, नाही मला तरी तुझा नंबर पाठ आहे, तुला एक माझा नंबर. नारायण खाली बघतो, बरं जाऊ दे बाबा सोड, झालं ते झालं. मग जो राम आहे तो त्याचे कपडे देतो, त्याला म्हणतो की बघ थोडंसं आंघोळ वगैरे कर आणि आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर कपडे वगैरे घाल चांगले व्यवस्थितशीरपणे आणि मग आपण देवाचं दर्शन वगैरे तुला करून मी घेऊन येतो. आता चंद्रभागेच्या त्या काठावर जातात आंघोळीसाठी. नारायण खाली जातो आणि त्याचा जो राम मित्र असतो तो बाहेर थांबतो, कारण की तिथे चोर फार जास्त असतात बरं का. आता ते देवाची नगरी आहे पण तिथं चोरं पण खूप जास्त आहेत, पंढरीचा चोर म्हणतात तशा प्रकारचा. नारायण चंद्रभागेमध्ये जातो, आंघोळ करतो, 1-2 डुबक्या मारतो आणि बाहेर येतो. कपडे घालता त्याचं लक्ष जातं त्या माणसावर, जो माणूस याच्यासोबत आला होता त्याला. मग नारायण त्याला म्हणतो की अरे राम बघ तो माणूस आहे माझ्यासोबत आलेला तिथं बसलेला. मग जो राम आहे तो म्हणतो की अरे तू धन्यवाद वगैरे केलं का नाही त्याचा. अरे नको म्हणे, त्याच्यापाशी गेल्याच्या नंतर फार जास्त वाश तो गदळ येते, लय बेवडा आहे म्हणते. अरे बाबा कोणी जर आपली मदत केली असेल, आपला जर कोणामुळे जीव वाचला असेल ना तर त्याला धन्यवाद दिला पाहिजे. असं समज की तो माणूस नाही, साक्षात देवच तुझ्यासाठी आला आहे, देवानेच तुला पाठवलं आहे. मग नारायण त्या रामचं बोलणं बंद करण्यासाठी त्याला म्हणतात बस कर यार, जाऊ त्याच्यापाशी. मग अर्धवट कपडे घालत हे दोघेही जण त्याच्यापाशी जातात आणि त्याला म्हणतात की दादा तुम्ही काल रात्री माझ्यासोबत आले ना त्यासाठी खूप मनापासून आभार. तो माणूस नारायणच्या तोंडाकडे बघतो. काय नारायण म्हणतो काल संध्याकाळी आपण सोबत आलो, विसरला एवढ्या लवकर. तो माणूस म्हणतो का पागल फिगल झाला का काय. तो म्हणतो की अरे काय येड्यासारखं बोलायले तुम्ही, अहो आपण काल रात्री 12:30-1 वाजता दोघंही जण त्या शेजारच्या गावावरून पंढरपूरवर पैदल आलो. रस्त्याच्या तुम्ही इकडच्या कडेनं आणि मी इकडच्या कडेनं, विसरलात तुम्ही इतक्या लवकर, काय लोक आहेत यार. तो माणूस म्हणतो अरे माणसा मूर्खा तू काय पागल बिगल झालायस काय, हा अरे मी कसा येईल तिथं. तो म्हणतो काय लवाड बोलायला यार आहो तुम्ही आत्ता माझ्या तोंडावर. त्याचा मित्र राम म्हणतो काय रे खोटं बोलतोय मला,
काही बी गप्पा आणतोय, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू मला कशाला खोटं बोललास? नारायण म्हणतो, अरे शपथ मी खोटा नाही बोललो, हा माणूस लवाड बोलतोय, हे इतका हलकट माणूस आहे ना, हे इतका बेवडा आहे ना, तुला वाशी ना कायच्या अंगातून? हा बाबा मग यायला वास, पण हा सरळ तुझ्या तोंडावर नाही म्हणतोय ना, जुलमच तू याच्या डोक्यावर तुझं वजं टाकतोयस. नारायण त्याला म्हणतो की बघ मित्रा, यार तू का असं बोलतोयस? आपण काल आलोय ना त्या रस्त्यानं पैदल आलोय, आपण गप्पा मारत मारत, अरे मी तर तुला 2 शिव्या पण दिल्या होत्या, तू जास्त बोलू लागला म्हणून, बोर करू लागला म्हणून, आणि तू म्हणला पण मला होता की यार शिव्या देऊ नको यार, मी तुझी मदत करतोय. मग मी तुला म्हणलं की माझी काय ढेकळं मदत करतोय, मीच तुझी मदत करतोय. भांडणं पण झाले होते आपले थोडेसे. तो माणूस म्हणतो हो तुम्हाला मी अगोदर कधीच पाहिलं नाही हो. बरं ठीक आहे, मान्य करतो, मी तिथं आलो बी असेल, मी तिथून इथपर्यंत आलो बी असेल तुमच्या पुढं, पण एक गोष्ट मला सांगा. मग तो जो माणूस आहे खाली बसलेला, तो त्याच्या मांडीवर झाकलेला जो रुमाल आहे तो असा बाजूला करतो आणि म्हणतो की बघ हा माझ्या पायाकडं, तर मला वाटतं का मी चालू शकतो म्हणून? तर त्या माणसाचे पाय टोंगळ्यापासून खाली कुपोषित होते, एकदम असे पोलिओ झाल्यावर असे छोटे छोटे पाय असतात तशा प्रकारचे. आणि तो एका अशा याच्यावर बसलेला होता स्टूलवर, आणि तिथं जे वारकरी असतात त्यांना तो भीक मागणारा माणूस होता. नारायणात ते बघितलं आणि डोक्याला हात लावला. त्यावेळेस नारायणच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो पटकन आपल्या मित्राच्या मिठीत पडला आणि त्याला म्हणला की चाल, लवकर चाल, मला विठुरायाच्या पाया पडायच्या, मला देवाच्या पाया पडायच्या, लवकर चाल, लवकर चाल. तो अक्षरशः रडला. तिथं त्याचा मित्र त्याला घेऊन जातो मंदिरामध्ये, दर्शन करतो आणि घेऊन येतो. त्याने सांगितलं की खरंच रे, माझ्यासोबत साक्षात विठोबा होते, मी त्यांच्यासोबत काय बोललो, कसं बोललो हे मला माहिती आहे. मग त्यावर राम हसत होता आणि बोलत होता की आमचे जे विठुराय आहेत ना, ते प्रत्येक भक्तासाठी आहेत, प्रत्येक माणसासाठी आहेत. तेव्हा नारायणला विश्वास बसला की नाही, देव ही गोष्ट आहे. आणि त्या दिवशीपासून नारायण कधीच पंढरीची वारी चुकवत नाही. आणि जसा तो वारी करून पूर्ण घरी आला ना, तसं तो जो समोरचा माणूस होता, त्याचा 8 एकर शेत घेतलेलं, तो माणूस आपोआप त्याच्या घरी येतो आणि नारायणला म्हणतो की नारायणराव चला, तुमचं शेत तुमच्या नावावर करून देतो. नारायण म्हणतो असं कसं? तो माणूस म्हणतो की माझी मतिभ्रष्ट झाली होती, मला माझ्या बायकोने समजावलं हे असं करणं बरोबर नाही आहे, लेकरं बाळं खुळे पांगळे होतात म्हणे, मला माफ करा, मी तुम्हाला परेशान केलं आहे. त्या माणसाने सुद्धा 8 एकर शेती याच्या नावावरची होती ना, ती याच्या नावावर करून दिली. तेव्हापासून नारायणराव प्रत्येक देवाच्या कार्यक्रमामध्ये जातात, पंढरीच्या वारीला जातात, देवाचं दर्शन करतात. आणि जशी सुरुवातीला त्यांची जीवन होतं ना, लाईफ होती ना, तशा प्रकारची लाईफ त्यांची आत्ता झालेली होती. बघा, काही गोष्टी असतात माणसाने त्या मान्य केल्या पाहिजे, हेक्काडपणा नाही केला पाहिजे. मी स्वतः माझ्या लाईफमध्ये ही गोष्ट थोडीशी मानत नव्हतो, पण काही अनुभव असे होते की त्या अनुभवाने ही गोष्ट मला मान्य करावीच लागली. मी देवाला मानतो. तर सकारात्मक ऊर्जा आहे तर नकारात्मक पण आहेच. देवाची कृपा की आपल्यापाशी कोणती नकारात्मक ऊर्जा येत नाही, पण ज्यांच्यापाशी येतात त्यांनासुद्धा देवच वाचवतात. आणि आता तुम्हाला जर आपली ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरिओम किंवा माऊली असं कमेंट नक्की करा.